हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवते आहे. तर आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे शिवजयंती. तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज ऋत्विकला शिवजयंतीनिमित्त सुट्टी आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो आहोत. तर आज मी जेवणामध्ये भाजी आणि चपाती बनवली, कोबीची भाजी आणि चपाती. सो आता मी जेवते आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. आज आमच्याकडे आमच्या इथे शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, तर तो दाखवण्याचा मी प्रयत्न करते संध्याकाळी तुम्हाला. तर थोड्या वेळाने मी तुम्हाला पुन्हा भेटेन. आणि आज शिवजयंतीनिमित्त काय काय प्रोग्राम असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओला कंटिन्यू बघायला विसरू नका. तर मी अशा प्रकारे तयार झाली आहे. सगळ्यांना सांगितलेलं आहे की जे काही आउटफिट घालायचं आहे तर ट्रॅडिशनलमध्ये असलं पाहिजे. सो मी आज साडी वेअर केली आहे आणि आता आपण पुढे काय काय कार्यक्रम असणार आहेत शिवजयंतीसाठी ते बघायला जाणार आहोत. तर व्हिडिओला कंटिन्यू बघायला विसरू नका. ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. महिला इथे नऊवारी साडीमध्ये खूप सुंदर पद्धतीने लेझिम चे सादरीकरण करताना दिसत असतील. इकडे खूप सुंदर पद्धतीने नटले आहेत आणि खूप छान अशी सुरुवात झाली आहे लेझिमला. लेझिम पथकाच्या मागे तुम्हाला सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये काही महिला दिसतील ज्या ध्वज पथक आहे त्या पण आहेत. त्याच्या मागे बरेच अशा पुन्हा नऊवारी साडीमध्ये लेझिम पथक दिसेल तुम्हाला.
आणि इथे सुंदर अशी पालखी आहे महाराजांची. ध्वजपथकातील महिलांचा परफॉर्मन्स इथे चालू आहे सध्या. तर तुम्ही बघितलंच असेल की कशा प्रकारे शिवजयंती आमच्या इथे सेलिब्रेट केली जाते. तर मी आता घरी आली आहे, जेवण झालं आहे माझं. आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. जर आजचा ब्लॉग माझा आवडला असेल शिवजयंतीचा, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सो बाय गाईज.